पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला। पुढील 2 दिवस महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पावसाची बरसात होणार असून किनारपट्टी भागांमध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण झालेला आहे। पुढील 3 तासांमध्ये मुसळधार पावसाची बरसात महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये होणार आहे। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळे पावसाचे स्वरूप आणखी तीव्र होणार। किनारपट्टीपासून विदर्भपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। ज्या भागांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला त्या भागांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यामध्ये मान्सून सक्रिय होणार असून पोषक हवामान असल्याने महाराष्ट्रातील काही परिसरामध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये हवामान विभागाने इशारा दिलेला असून विभा चक्रीवादळाचे अवशेष असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरात आज कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार असल्याचे संकेत आहे। पुढील 3 तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून आज मध्यरात्री महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची दाट शक्यता आहे। ईशान्य अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे अतिवृष्टीचा इशारा पुढील 2 दिवस देण्यात आलेला आहे। ही मुसळधार पावसाची बरसात फक्त महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येच असणार आहे असं नाही, तर हा मुसळधार पाऊस पूर्व विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सर्व भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता आहे। हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे की आजपासून या पावसाचा जोर वाढणार असून पुढील 2 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहेत। भयंकर मोठ्या प्रमाणात पाऊस 10 जिल्ह्यांमध्ये होणार आहे। पुढील 3 तासांमध्ये अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार असून 2 दिवस हा पाऊस 10 जिल्ह्यांमध्ये बरसणार आहे। नदीकाठच्या भागांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला। त्याचबरोबर डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आलं। त्या भागांमध्ये आपत्कालीन पथके देखील प्रशासनाकडून सज्ज करण्यात आलेली आहेत। त्या भागांमध्ये 2 दिवस राक्षसी पावसाचं आगमन असणार आहे। पुढील 2 दिवस अतिमुसळधार पाऊस या जिल्ह्यांमध्ये बरसणार असल्यामुळे आपत्कालीन पथके देखील सज्ज करण्यात आली। भारतीय हवामान विभागाकडून आलेल्या माहितीनुसार किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला। कोकण किनारपट्टी भागांमध्ये उंच उंच लाटा उसळणार असून समुद्राला भरती येणार आहे। 6 मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे समुद्रकिनारी जाऊ नका असे आदेश देखील प्रशासनाकडून दिले जात आहेत। त्याचबरोबर मच्छीमारी करणाऱ्या लोकांना मच्छीमारी करण्यास समुद्रामध्ये जाऊ नका असे आदेश देण्यात आले। राज्य आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राकडून महत्त्वाच्या सूचना किनारपट्टी भागात असणाऱ्या लोकांना देण्यात आल्या। त्याचबरोबर आपत्कालीन पथके देखील सज्ज करण्यात आलेली आहेत। शेतकरी पावसाची वाट बघत होते, परंतु आता पावसाळा येण्यास सुरुवात तर झाली, पण हा पाऊस खरीप हंगामातील पिकांसाठी फायदेशीर ठरणार असला तरी काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्यामुळे पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे। शेतामध्ये पाणी साचून बऱ्याच पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आलेला हा पाऊस शेतकऱ्यांसाठी दिलासा नाही तर धोक्याचा ठरणार आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार असल्यामुळे महाराष्ट्रावरती राक्षसी संकट उद्भवलं आहे। 20 दिवसाच्या विश्रांतीनंतर परत आलेला हा पाऊस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावताना दिसत आहे। काल मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात सुरू झाली असून शेतकऱ्यांची खरीप हंगामातील मका, सोयाबीन यासारखी पिके पाण्याखाली गेली। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काही भागांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस काल मध्यरात्री झाला। धरणे ओसंडून भरू लागली, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आणि पूर परिस्थिती काही भागांमध्ये निर्माण झाली। पुढील 3 तासांमध्ये या पावसाचा वेग अजून वाढणार असून ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका असे आदेश प्रशासनाकडून दिले जात आहेत। त्याचबरोबर घाटमाटा परिसरामध्ये देखील दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन पर्यटकांनी प्रवास करावा। त्याचबरोबर वाहन चालकांनी खबरदारी घेण्याचे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। काही शेतकऱ्यांचे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं। त्याचबरोबर सामान्य नागरिकांचेही हाल होऊ शकतं। नदी, नाले, ओढे वाहू लागणार आहे। जमिनीमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। अतिवृष्टीचा पाऊस पडणार असून काही भागांमध्ये ढग फुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ढगफुटी सदृश पाऊस महाराष्ट्रामध्ये पुढील 2 दिवसांमध्ये होणार असून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला। तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुढील 2 दिवस कोणत्या जिल्ह्यासाठी धोक्याचे आहेत ते पाहूया।
हवेचा दाब कमी झाल्यामुळे पालघर जिल्ह्यातील वातावरण हे पावसासाठी पोषक तयार झालं असून सर्वाधिक पावसाचा इशारा पालघर जिल्ह्यामध्ये देण्यात आला। आज पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सातारा जिल्ह्यामध्ये पुढील 3 तासांमध्ये अतिमुसळधार पावसाची बरसात सुरू होणार असून सातारा जिल्ह्यातील घाटमाटा परिसरामध्ये रेड अलर्ट देण्यात आला। अतिमुसळधार पावसाचा इशारा सातारा जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस असणार आहे। दरी खोऱ्याच्या भागांमध्ये इतर तुलनेपेक्षा जास्त धोका असण्याची शक्यता वर्तवण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील 24 तासांमध्ये 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून कोल्हापूरमध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुढील 2 दिवस असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला। कोल्हापूरच्या घाट परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, त्यामुळे पुढील काही दिवस हे कोल्हापूरसाठी धोक्याचे असणार आहेत। पुण्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली। काही भागांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे पाणी झालेलं आहे। काही भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली। अजून आता कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे, त्यामुळे आज दिवसभर देखील मुसळधार पाऊस पुण्यामध्ये चालूच आहे। पुढील 2 दिवस हा मुसळधार पावसाचा इशारा पुणे जिल्ह्यामध्ये देण्यात आला आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये हवामान खात्याकडून पुढील 2 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला। मुंबईमध्ये काल दिवसभर पावसाने धुमाकूळ घातला। मध्यरात्री मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाची बरसात सुरूच होती। आज देखील पावसाची बरसात सुरूच आहे। पुढील 3 तासांमध्ये या पावसाला आणखी गती मिळणार असून मुंबईमध्ये ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। समुद्रामध्ये मोठ्या लाटा उसळणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। आज रात्री मुंबईकरांसाठी धोक्याचा इशारा देण्यात आला। मुंबई शहराला रेड अलर्ट देण्यात आला। समुद्र किनारपट्टी भागावर जाऊ नका असा इशारा देखील मुंबई शहरामध्ये देण्यात आला। त्याचबरोबर मुंबई शहरामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला आहे। कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील 3 तासांमध्ये मुसळधार पावसाची बरसात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। चक्राकार वाऱ्याची स्थिती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सक्रिय होणार असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीच्या 3 तासांमध्ये होणार असल्याची शक्यता आहे। प्रशासनाकडून आपत्कालीन पथके रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सज्ज करण्यात आली। रायगड जिल्ह्यामध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना प्रवास करताना काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले। त्याचबरोबर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। किनारपट्टीलगत असणाऱ्या नागरिकांना मच्छीमारी करण्यास जाऊ नका असे आदेश देखील प्रशासनाकडून दिले गेले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 3 तासांमध्ये अतिमुसळधार पावसाची बरसात होणार आहे। मराठवाडा विभागामध्ये पाऊस हा मध्यम स्वरूपाचा असणार आहे, परंतु मराठवाडा भागांमध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार आहे। आजपासून मराठवाडा भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला। पुढील 2 दिवस मराठवाडा भागामध्ये वादळी वारा देखील सुटणार असल्याची शक्यता आहे। मराठवाडा भागातील जालना जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होणार असून काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला। लातूर जिल्ह्यामध्ये पावसाची बरसात सतत चालूच आहे। लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस देखील 2 दिवस पडण्याची शक्यता आहे। लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायद्याचा ठरणार आहे। लातूर जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे। महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार आहे। पावसाला सुरुवात झालेली आहे, परंतु हा पावसाचा वेग आणखीनच वाढणार आहे। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार आहे। पावसाला सुरुवात झाली, परंतु हा पावसाचा वेग आणखीन वाढणार। कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार आणि मुसळधार पावसाची बरसात होणार। आता पावसाची सर सुरूच आहे। ही पावसाची सर पुढील 2 दिवस स्थिर राहणार आहे। पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये असणार आहे। अतिवृष्टीची दाट शक्यता या जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात आली। हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाकडून आपत्कालीन पथके देखील 10 जिल्ह्यांमध्ये सज्ज करण्यात आलेली आहेत।